महाराष्ट्रभर अनेक शहरांमध्ये, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे. आणि अख्खं महानगर हे प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक या एका शब्दाभोवती फिरतंय. खरं तर आचार्य अत्रे असं म्हणायचे की बडोद्याचा दिवाण होण्यापेक्षा मी बोरचा राजा होईल. म्हणजे याचा मतितार्थच असा की आमदार वगैरे होण्यापेक्षा एखाद्या शहरातला नगरसेवक होणं हे राजकीय क्षेत्रामध्ये आणि राजकारणामध्ये भाग्याचं समजलं जातं. त्यात जर महानगरपालिका पुणे मुंबई असेल तर गोष्टच वेगळी. नगरसेवक हा शब्द किंवा ह्याच्याभोवती फिरणारं राजकारण, नेमकी या राजकारणाला सुरुवात झाली कुठून, किंवा नगरसेवक हा शब्द नेमका आला कुठून? मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मराठी बोलणार आणि जग बदलणार. नगरसेवक ही संकल्पना सिटी फादर्स या ब्रिटिश संकल्पनेवरून निर्माण झाली. त्याला मराठीमध्ये नगरपिता असं म्हटलं जायचं. 1967 साली मराठी भाषेच्या प्रश्नावर आणि मराठी तरुणांच्या रोजगारावर निर्माण झालेली शिवसेना ही ठाण्याच्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उतरली. आणि एका सभेमध्ये स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की नगरपिता म्हणजे तुमचा बाप आहे का, तो तुमचा सेवक आहे आणि त्याला तुम्ही नगरसेवक म्हणा. त्या अगोदर सुद्धा अशाच प्रकारची मागणी काही अंशी आचार्य यात्रेंनी केली असं काही जण म्हणतात. पण खरा बदल झाला तो स्वर्गवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मागणीनंतर. नगरपित्याचं नगरसेवक या पदाची निर्मिती तेव्हा झाली. आज सुद्धा या नगरसेवक पदाभोवती महानगरांची राजकारण फिरतात आणि या नगरसेवकांच्या पदामुळे अनेक शहरातून अनेक मोठे राज्यकर्ते, राजकारणी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात मिळाले. नगरसेवक पद हे आजच्या काळातलं एक स्टेटस सिम्बॉल झालंय. खरं तर बाळासाहेब ठाकरेंना जे अपेक्षित होतं नगरसेवक असणं, ते नगरसेवक सेवेसाठी तितकं प्राधान्य देतात का, हा संशोधनाचा विषय आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी नगरसेवक हा शब्द भारतभरामध्ये वापरला जावा, जेणेकरून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचा सुद्धा जागर होईल. धन्यवाद.